आपण जाणार आहे बरोबर तामिळनाडूमध्ये. 5022 डिझेल भरलेलं आहे. मागच्या वाटी बघा चालल्या शाळेमध्ये. विचार आहे सकाळ सकाळ झोप मोड. आपल्याला नाश्ता घेतलेला आहे. तरी बघा भावना कसं आहे, एकदम मस्त लाल भडक ना. मायानगरी पुणे. हे बघा आपल्याला बघा ह्या ठिकाणी जायचं आहे. ऑर्डर दिलेली आहे. रावणाचा श्रावण चालू झालाय. नाद नाही करायचा नाद. हा कोल्हापूरवाल्यांचा पायाचा गुळगुळा तर 100% होणार. साईडच्या पायाचा ना हाड थोडासा वरती आलाय. इजाजत मिल गई मुझे महाराष्ट्र के बाहर जाने के लिए. शिव सकाळ तुम्हा सर्वांना. आणि चला स्वामींची पहिली बत्ती करूया. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपण बत्तीवर केलेली आहे. बॅगवर इथे ठेवलेली आहे कारण अडचण होते थोडीशी. आधीला पहिला सेल्फ मारूया. तर भावानं तुम्हा सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ. आपल्या ट्रॅव्हलिंग विजय ब्लॉगवर तुमचं सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आपली ट्रिप चालू होते बरोबर सकाळी 6:15 वाजता. 1400 किलोमीटर सिंगल ट्रिप जायची आणि 1400 किलोमीटर यायची, म्हणजे 2800 किलोमीटरची ट्रिप चालू होते बरोबर मुंबईतनं. या ब्लॉगमध्ये तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे की किती डिझेल वगैरे लागतो बरोबर 2800 किलोमीटरला. आणि आपण जाणार आहे बरोबर तामिळनाडूमध्ये. त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट सामान आहे बघा. सामान बघा आत मी ठेवलेलं आहे. तर मित्रांनो कोणती वाट न पाहता आपण या ब्लॉगला सुरुवात करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहेत आणि सर्वांनी आवर्जून बघा व्हिडिओ, कारण साऊथची ट्रिप आहे ना तर खूप भन्नाट होणार, लक्षात ठेवा. तर चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करतोय. या स्वामींचं नाव आणि आपल्या ट्रिपला सुरुवात करूया. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. चला. दादर बघा संपूर्ण शांत आहे कारण वाजलेत ना बरोबर 6:30. फाय गार्डन लोक मॉर्निंग वॉक करतायत आणि आपण मॉर्निंग वॉक नाही करताय, मॉर्निंग ड्राईव्ह करतोय. असते कधी कधी लाईफमध्ये सगळ्यांच्यात. कधी कधी कोणाला टाईम भेटत नाही, कधी कधी सगळ्यांना बिझी असतो सगळेजण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक कुठे माहिती मी आता वडा आलाय. कोरबा मिठगाव विकास मंडळ. आपल्याला संपूर्ण प्रवास कंप्लीट करायसाठी पहिला म्हणजे आपल्याला डिझेल टाकायला लागेल कारण ब्लिंक करते आपली लाईट. आणि मी आता बरोबर शिवडीच्या या बॅक साईडला ज्या ठिकाणी आपण हॉटेल्स आपण एंट्री करतो तिथनं. आता पुढे बरोबर HP चा आपल्याला एक पंप लागेल मोठावाला. तो कंपनीचा पंप आहे. 5022 डिझेल भरलेलं आहे. निघूया चला. मला असं वाटलंच 5000 रुपयाच्या आसपास जाईल. चला निघूया. गाडी आता गाडी तेव्हा याची मोठी गाडी लावायची आहे. ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. मागच्या वाटी बघा चालल्या शाळेमध्ये. विचार आहे सकाळ सकाळ झोप मोड. हाय बिचारे चालले आहेत स्कूलमध्ये. काश वो हमारे बचपन के दिन फिर से आ जाते मालिक. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. आता काय करणार, वयाची 38वी झाली, आता काय बचपन येणार आहे. खरं सांगतो यार. आता बरोबर आपण 2000 रुपयाचा रिचार्ज फायनली करून ठेवलेला आहे कारण 1400 किलोमीटरला 2000चा पण मला असं वाटतं नथिंग आहे. नवीन गाड्या घ्या घ्या, कमी पैशामध्ये घ्या. ऑलरेडी धंद्याची वाट लागलेली आहे तरी सुद्धा इथे बघा या साईडला बघा. कंपनीवाल्यांचा काय संबंध नाही भाऊ. त्यांना माहिती आहे कस्टमरच घेणारी माणसं आहेत. तर मग आपण गाड्या काढत राहूया. कस्टमरचा वाट लागला झाला तरी चालेल, पण मात्र कंपनीचा आपला धंदा झाला पाहिजे. मग फायनान्सवाले पण दोनच पाठी लागतात.
फायनान्सवाले विचार पण नाही करणार की मग यांचा बिझनेस होतो की नाही, यांचा EMI निघतो की नाही, त्यांचा संबंधच नसते. एकदा शोरूममधनं गाडी बाहेर आली की मग फक्त हप्तेच भरायला लागतात. लक्षात ठेवा, हप्ते पण कसे भरणार? अरे मार्केटमध्ये धंदाच नाही राहिला आहे. आता माझी सुद्धा गाडी 5 दिवसांतर भरली आहे. धंदाच नाही रे काय भाई, खतम कहाणी. ये भाई कुठेतरी नाश्ता करूया आणि कॉफीसुद्धा पिऊया, कारण घरात नाही मी काय कॉफी वगैरे काय पिऊन नव्हतं आलेलो, चहा वगैरे. कारण सकाळ सकाळ घरातल्यांना उठवणं म्हणजे मला बरं नाही वाटत नव्हता. कारण वैशू बोलत होती की अहो उठू काय, बोले नको झोप, तू आराम कर. चला पहिला नाश्त्यावर काय ते करूया मस्त की. हा बघा एका ठिकाणी थांबलो आहे. इथे बघा महाराजांचा हा स्मारक आहे खोपोलीमध्ये. पाठीमागे जरा मस्त वडापाव आला आहे, जरा 2 वडापाव घेऊन येतो. लगेच पहिला गाडीमध्ये खाऊया, कारण का इथे थांबायला चान्स नाही असं. पण नाश्ता करायला इथे थांबलो इथे. पाठीमागे गाडी बघितली बघा, ही आपल्या फॅमिली मेंबरची गाडी आहे. नाव काय तुझं? मागे आपण भेटलेलं ना गुजरात बॉर्डरला ना. तर बघा आपल्याला नाश्ता घेतलेला आहे. आणि तरी बघा भावना कशी आहे, एकदम मस्त लाल भडक ना. एकदा पिऊन बघूया. कुछ पाहिजे बरोबर आहे कंटिन्यू. नाही आता भरपूर याला दिसतच नाही. हो तुम्ही पण फॉलो केलं काय? फॉलो नाही केलं पण बघतो. अच्छा. बघा दादासुद्धा आपले व्हिडिओ बघतात. पण टेम्पो आहे. हां काय? अच्छा कुठे झालं तुम्ही? अच्छा खोपोलीत काय? चला बाबा फक्त नाश्ता करूया, कारण इथे स्पेशल नाश्ता भेटतो. वडा उसळ 40 रुपये प्लेट आहे काहीतरी. पण पाव रस्ता काहीतरी अनलिमिटेड आहे. आणि पाव पाहिजे तसे आपण घेऊ शकतो. चला नाश्ता करूया, तर टेस्ट करतो आहे. टेस्टी एकदम. चला नाश्ता झाला आहे बघा. या भाऊने आपल्याला पाण्याची बॉटल दिली. बिलसुद्धा भरायला दिलं नाही मला बोला तू रोकं दादा ठेवू, मी देतो. आता ॲक्च्युली पुण्यात चाललं आहे ना? हां पुण्यात चालेल. आणि तुम्हाला माहिती आहे आपण तामिळनाडूमध्ये चाललो. आपल्याला ॲक्च्युली खूप उशीर झाला. आपण 2 दिवस अगोदरच आपण गाडी भरून ठेवलेली. आणि 15 ऑगस्ट आणि रविवारमुळे आपण थांबलेलो की सोमवारीच आपली अशी पण गाडी खाली होणार आहे. बोला आपण आरामात जाऊया. मग आता आपल्याला इथं नॉनस्टॉप असा प्रवास करायचा आहे. गाडी तिकडे लावली आहे. तर भाऊ येऊ? हां ये. चल भेटू नंतर. हो नक्की 100%. चला नाश्ता मस्त होता भाऊ. अनलिमिटेड होता काहीतरी. रस्ता काहीतरी अनलिमिटेड होता. चला निघूया आता, थांबूया नको. महाराजांचं दर्शन घेऊया. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय, मा जिजाऊ माते की जय. मस्त गार क्लायमेट आहे हा प्रवास करायला. आणि नाश्ता केला ना मग अशी, तर मग टांगे बलटी घोडे फरार झोप यायला. प्रवास राहिला साईडला. चांगला 5 दिवस मस्त आराम केलाय. पण तरी सुद्धा विचार करा, अचानक आपण एकदा कामावरती आपण आल्यानंतर म्हणजे एकदा एक्झाम्पल आपण जेव्हा शाळेची सुट्टी घेतो मे महिन्याची, त्यानंतर मग शाळेत जायला कंटाळा येते. तसंच सेम आता माझं झालं. 5 दिवस मी आराम केला. 6व्या दिवशी गाडीवरती बसलो पण झोप यायला लागली. नाद नाही करा, झोपेचा नाद नाही करा. हे बघा आपण या आता पुण्याच्या या दिशेला जायसाठी थांबलो आहे. देऊ रोडला आपण आता बरोबर. क्या दिखा रहा है तू? नहीं चल. अरे मेरे को बच्चा ही नहीं हुआ है. हॅलो. ॲक्च्युली खेळणे दाखवत होतो. त्याला बरोबर मला मुलत नाही झाली. इंटरेस्टिंग ना गोष्ट. बघा हा सर देऊ रोडला जाय, जुन्या चाकण साईडला जायला रस्ता. आपल्याला इथे जायचं आहे. मायानगरी पुणे. भावांनो आलो इथे हायवेला आणि हे बघा कचकचून ट्रॅफिक लागला आपल्याला. म्हणजे आपण पुढे जाऊ शकत नाही. आता म्हणजे बघा खाली सुद्धा ट्रॅफिक आहे, पुढे ट्रक चालले आहेत आणि इथे सुद्धा. म्हणजे काय करायचं असेल तर मग जे काय ते टायमानुसार करावं लागतं. लक्षात आपण आपला टाइम चुकला म्हणून आपण आता इथे फसलोय. पावसामुळे या पुण्याच्या रस्त्याची सुद्धा वाट लागली आहे.
कारण हायवेला एवढे खड्डे पडले आहेत प्रमाणाच्या बाहेर. टोल आलेला आहे. मस्त जर आता कॉफी वगैरे पिऊया. हे बघा इथे ट्रॅफिकवाले सुद्धा आहेत. चला बघूयात आपल्यावर काय होतोय काय नाही. पूर्ण तांडाचा भाऊ कमी 25-30 जण आहेत ट्रॅफिकवाले. हे बघा इथे सुद्धा आहेत समोर त्या साईडला सुद्धा आहेत. बघा जरा काय बोलतात आपल्याला. कारण प्रायव्हेट गाड्या चेक करतात ते लोक सगळेजण. हे बघा किती जण आहेत. पूर्ण गाड्या पकडल्या त्या लोकांनी. आणि आपल्याला ॲक्च्युली पियायची होती कॉफी. पण चला पुढे एक चहावाला असं पण तिकडे पिऊया. असं पण थांबतो चहा पियाला. माझ्यासाठी आपण पुढे जाऊया चहा पियाला. हे बघा इथे पुढे आहे चहावाला. हे बघा इथे लागा गाडी आणि समोर कॉफी प्यायला जाऊया तिकडे. आता अजून एक आपला फॅमिली मेंबर तो येतोय म्हणजे मुंबईतनं निघाला आहे. तो असा आपल्यावर कंटिन्यू असतो. तुम्हाला तर भेटवतो त्याला पण. चला जाऊया पहिला. हे बघा आपण सांगितले कॉफी ही माझी आणि ही आहे त्या माणसाची राकेशची आहे. हा तू कुठे चालला आहेस? बँगलोर. अच्छा हा चालला आहे बँगलोरला. मला ॲक्च्युली त्यांनी रात्री फोन केला की कधी निघणार आहे. तर मी जरा बिझी होतो आणि भरपूर भिजलो. त्याच्यामुळे मी त्याचा काय कॉल वगैरे का उचलता आला नाही. मी सकाळी निघालो त्यानंतर मला 8 वाजताचा कॉल आला की कुठं आहे. मी याच्या पुढे होतो का मग यांनी निघाला बोला चल तू पुढे हो. बोलो आपण पुढे नव्हतं रस्त्यामध्ये भेटू. कॉफीसाठी थांबलं. मस्त जरा मला तलप लागलेली यार. कारण सकाळी चहा नव्हती पियालो. मला पहिलं कॉफी पिया मग जीवाला मस्त वाटली ती कॉफी. प्रवासात कॉफी पाहिजे भाऊ. प्रवासात कॉफी नसेल तर मग वाट लागली. बघू आता रस्त्याची काय हालत आहे पुढे. रस्ता असं पण चांगला झालेला आहे. चला निघालो. हे बघा राकेशची गाडी माझी गाडी. मित्रांनो तुम्हाला माझ्यावर ट्रिपला यायचं आहे का? कुठल्याही लॉंग ट्रिपला कोण इच्छुक असेल तर त्यांनी मित्रांनो मला कमेंट करा एकदा की. आणि त्याचा मोबाईल नंबरसुद्धा म्हणजे तुम्ही कमेंट कराल तर तुमचा मोबाईल नंबरसुद्धा मला मेन्शन करा. जर मुंबईतनं तुम्ही जर अवेलेबल असाल किंवा पुण्यात नसाल किंवा साताऱ्यातनं कोल्हापुरातनं किंवा वापीतनं नाहीतर मग गोव्याच्या दिशेने जर कोकणातनं जर कोण अवेलेबल असेल माझ्यावर इच्छुक असेल ट्रिपमध्ये येण्यासाठी तर मी तुम्हाला नेण्यासाठी एक स्पेशल असा ब्लॉग की मला तुमच्यासोबत बनवायचं आहे. जेणेकरून मी कोणत्या कंडिशनमध्ये व्हिडिओ करतो किंवा कसा राहतो कसा खातो आणि कुठल्या कंडिशनमध्ये असतो या सगळ्या गोष्टीची मला तुम्हाला माहिती द्यायची आहे. म्हणून मी एक असा निर्णय घेतला आहे की एखादा ब्लॉग असा बनवायचा की तो तुमच्यासोबत असला पाहिजे. बरोबर ना? कारण मला तुमच्यासोबत एक ट्रिप करायला मला खूप आवडेल. मग भले ती कुठली पण ट्रिप असून दे. पण मुंबईतली सुद्धा मुंबईतली जी माणसं असतील आपली माणसं लक्षात ठेवा. हा ब्रँड आहे लक्षात ठेवा नाव आपला आपली माणसं. तर मुंबईतनं सुद्धा तुम्हाला यायचं झाला तर मग मला एकदा नक्की कमेंट करू. तुमचा मोबाईल नंबरसुद्धा मेन्शन करा आणि तुमचं नावसुद्धा मेन्शन करा. जास्तीत जास्त जर एका रूटनी जर माणसं आपली यायला इच्छुक झाली समजा कोकण साईडनी किंवा बँगलोर साईडनी म्हणजे कोल्हापूर मार्गे किंवा नाहीतर मग गुजरात मार्गे नाहीतर मग धुळे मार्गे नाशिक मार्गे तर म्हणजे मला समजेल. तर मग आपण एखाद्या व्यक्तीला सुट्टीप्रमाणे आपण ॲडजस्टमेंट करू. आपण त्या प्रवासाला निघू. मग मी तो डिसाईड करेल की कुठली बुकिंग घ्यायची आणि कुठली नाही. आणि तुम्हाला सुद्धा सुट्टी अवेलेबल आहे का ह्या गोष्टीची सुद्धा तुम्हाला मी माहिती देईलच. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर 100% आम्हाला. हे बघा इथे आलो जेवायला हॉटेल गावरान. चला थोडंसं जेवी इथे मस्त. हे बघा गाडी इथे लावली राकेशनी आणि आपलीसुद्धा लावली इथे गाडी पार्किंगला.
हा बघा विठ्ठल गाण्याचा एक डोळा उभा नाही. आपला हा दरवाजा ओपन असतो काय माहीत नाही, म्हणून हा वरती विठ्ठल गाण्यासारखा एक डोळा वरती ठेवतो. थोडासा हा फ्रेश झालो. चला तर जाऊया जेवायला. माझं सुद्धा बोनेट ओपन ठेवून दिलं आहे बघा. ऑर्डर दिलेली आहे. रावणाचा श्रावण चालू झालं आहे. पण या माणसाचा श्रावण नाही भाऊ. ॲक्च्युली असाच पाहिजे, जीवाला खाल्ला पाहिजे. पण आमच्या घरी हा जर शब्द वापरला जीवाला खाल्ला श्रावणामध्ये तर मग लय गोंधळ होतो. पण मी असं पण पाळतो असं मग श्रावण, पण अति झाला की मग पाळत नाही. चिटिंग करताय तू. पण पाळणार आहे, कारण का आयुष्यात चांगलं भलं होतं आहे तर मग पाळत राहावे, बरोबर ना. आपण मस्त एक अख्खा मसूर सांगितले आणि 2 रोट्या सांगितल्या. बघ इतकी टेस्ट कशी आहे. गावरान पहिल्यांदा थांबलं, राकेश थांबलेला पहिला, म्हणून मी राकेशने मला लोकेशन पाठवलं. बोललं चला आपण बघूया एकदा टेस्ट करून इतकी कशी आहे. हे बघ आपला आलेला आहे मसूर, अख्खा मसूर. चला एकदा टेस्ट करून बघूया याची कशी आहे ती. तुम्ही असे पण सगळेजण विचार करत असाल की मी आणि राकेश एकत्रच असतो कसा. ॲक्च्युली आमच्या दोघांचा ठरला नव्हता, पण अचानक वेळी भेट झाली आणि मग निघालो आम्ही दोघंजण एकत्र. टेस्ट करूया. विदाऊट लिंबू नको मारूया, अशी टेस्ट बघूया पहिली. झणझणीत आहे. ऑलरेडी आम्ही मिरच्या टाकायला सांगितलेल्या, मला बोललं मिरच्या टाक, तर आम्हाला तिखट लागली ना. मस्त जेवण झालेलं आहे आणि जेवणाची टेस्टसुद्धा लई भारी होती. राईससुद्धा घेतलेला आम्ही डाळ मारून, पण टेस्ट एक नंबर. जे तिखट जेवण सांगितलं मग त्याप्रमाणे आम्हाला तिखट भेटला. मस्त आहे. झाला तर बिल वगैरे करूया आणि लगेच निघूया. चला निघालो जेवण मस्त वेगळी. चलो घूमने जाएंगे अपन तमिलनाडु. हे बघा आपल्याला बघा ह्या ठिकाणी जायचं आहे. ही कुठली गाडी माहिती आहे? तमिळनाडू. आणि बरं आपलं लोकेशन कुठलं माहिती आहे? रायापुरम. जे हा शिपचं सामान आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये 2 जाळ्या आहेत मोठमोठ्या. हा मटेरियल आहे तो म्हणजे चेन्नईच्या सिटीच्या बरोबर डॉकयार्ड यार्डचा आहे. रायापुरम 1400 किलोमीटर बरोबर आपला मुंबईतनं पडतो आहे. हां, आणि बाकी आपला वातावरण बघा ना. आणि एकदा मला कमेंट करून एकदा सांगा ना की आपल्या या फुटेजची क्लिअरिटी कशी आहे. आपला जो आपण गोप्रो वापरतो आहे त्याची, कारण मला ॲक्च्युली ना मी शूट करताना मला जरा वेगळा वाटतो आहे. तुम्हाला एकदा नक्की मला एकदा कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा एकदा. हे बघा आपण आता बरोबर किनी टोलला पोचलो. इथे आपण बरोबर 2000 रुपयाचा रिचार्ज केलेला, तुम्हाला माहितीच आहे. आपण फास्टॅगला. आणि आता किनी टोलपर्यंत आता हा बरोबर किती आहे माहीत नाही, साधारण मला असं वाटते 80 रुपये असेल असं वाटते. हा 550 रुपये आत्तापर्यंत आपले, म्हणजे मुंबईपासून ते इथपर्यंत म्हणजे गेले. म्हणजे आता पकडून चला की 650 100 रुपये पकडून चला. 100 रुपये तर नाही असं पण कोल्हापूरला येईपर्यंत म्हणजे मुंबई ते कोल्हापूरपर्यंत 650 750 रुपये आपल्याला लागतात, लक्षात ठेवा. जर एक्सप्रेसनी प्रवास नाही केला तर, जर एक्सप्रेसनी केला तर मग तुमचे अजून त्याच्यामध्ये 300 रुपये ॲड करा, म्हणजेच 900 रुपये तुमचे, 900 950 रुपये तुमचे
पैसे कुठून आहे बघा, 70 रुपये टोल आहे हा. भाऊ नाद नाही करायचा, नाद कोल्हापूरवाल्यांचा. नागाव फाटा आहे, पण आता फक्त या ब्रिजचा फक्त राहिलाय काम. हा बघा, हा ब्रिज आहे, या ब्रिजचा फक्त काम राहिलाय. तो याचा काय ब्रिजचं काम झाला की मग इथे सुद्धा ट्रॅफिक लागणार नाही अशी, पण कारण इथे भरपूर आता ट्रॅफिक लागायला लागले संध्याकाळची स्पेशली. पण असा जर ट्रॅफिक लागेल पाठी बघा आणि पुढे बघा तर पायाचा गुळगुळा तर 100% होणार. ऑलरेडी लेफ्ट साईडच्या पायाचा ना एक मायनर असं मला असं वाटते एवढूसा हाड थोडासा वरती आला. अजून कधीपर्यंत गाडी चालवेल मी काय माहीत नाही, म्हणून भावानं तुम्हाला बोललोय लवकर सबस्क्रायबर लवकर फटाफट वाढवून टाका. खूप म्हणजे खूप ट्रॅफिक आहे यार कोल्हापूरमध्ये. असं वाटलं नव्हतं की कोल्हापूरमध्ये ट्रॅफिक लागेल. गाडी बंद आहे, गाडी थार, आणि माझी ड्रीम कार आहे थार, मग तुम्हाला माहिती आहे. आणि हीच गाडी बंद पडली आहे, स्वप्न तुटले, चक्काचूर झाले थारला असं बंद पडताना बघितला तर, कारण त्याच्यामुळे ट्रॅफिक झालाय. पण पुढे सुद्धा अजून आहे बघा, आहे बघा त्या ब्रिजमुळे बघा संपूर्ण ट्रॅफिक होता, पूर्ण काळं करून टाकलाय बघा. मगाशी कुठे होतो, पाठी होतो, 7 वाजले, 6:15 6:30 आपण बरोबर 1 ते 1.5 किलोमीटर पाठवतो. आता 7 वाजले, तर काय बोलणार ह्या संपूर्ण ट्रॅफिकमध्ये. असं अशी गोष्ट होते. आता रस्त्याचा कराडचा ब्रिजचं काम होतं मागे, आता कराडचा ब्रिजचं काम झालं कम्प्लीट. म्हणजे टप्प्याटप्प्याने हे लोक काम करत चालले आहेत. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. यही पर महाराष्ट्र की कहाणी खतम होती है भाई. फक्त बॉर्डरसाठी लक्षात ठेवा, कारण महाराष्ट्र अस्तित्व कधी संपणार नाही आणि संपू पण नाही शकणार, कारण ही फक्त सीमा आहे. समजला, बॉर्डरला आलोय आणि खूप थंडी वाजते यार, खूप म्हणजे खूप थंडी वाजते प्रमाणाच्या बाहेर. इजाजत मिल गई मुझे महाराष्ट्र के बाहर जाने के लिए. इच्छा होत नाही, पण काय करणार, जावं लागते महाराष्ट्राच्या बाहेर. खूप प्रेम आहे माझा महाराष्ट्रावरती, माझी जन्मभूमी आहे आणि माझी कर्मभूमी, बरोबर ना. म्हणजे नो थोडा थांबलेलो कपडे वगैरे चेंज करायसाठी, आणि आता जस्ट आता पाठीमागे कोंगणेली टोल आहे तो क्रॉस केला आहे, आणि चहा वगैरे काय पियालो नाही, कारण चहाने भरपूर ॲसिडिटी होते. चला निघूया आता इथनं, आता आपण डायरेक्टली पळूया आता गाडी. चला तुम्हाला दाखवतो आता आपल्या लाईटीचा इफेक्ट बघा. ही पहिली बस जाऊन दे, तुम्हाला दाखवतो आपल्या लाईटीचा इफेक्ट. 300 रुपयात कमाल म्हणजे धमाल, फुल टू. हे बघा असं आहे, हा एक नंबर ना. परत दाखवतो तुम्हाला, हे बघा डायरेक्टली अप्पर भाग कुठे गेलाय. समोरच्याचे डोळे फुटणार नाहीत, पण 100% आपल्याला ते एकदम क्लिअर दिसणार. LED लावू नका, डायरेक्टली बघा हे वॉटचे ब्लफ लावा, खतरनाक. भावानो काय करावं कसं करावं हेच काय सुचत नाही, पण जेवायची तर इच्छा नाही, पण झोपणार भावाना ते इथे. भारत पॅलेसला आलोय बघा, हा आहे भारत पॅलेस. जरा काय करूया, आराम करूया आणि सकाळी पहाटे उठूया आणि लवकरच निघूया. चला मग, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय.